सर्वप्रथम आपण घेणार आहोत श्री शक्तिपीठाचे दर्शन. उत्तम असे पुष्पगुच्छाने सजावट केलेली आहे. हार वगैरे आहेत, रांगोळी वगैरे केलेली आहे, समय वगैरे दीपप्रज्वलन केलेलं आहे. शिवशक्तिपीठाचे हे आपण दर्शन घेणार आहोत. प्रथम खूप अशी सजावट चांगली केलेली आहे. त्यानंतर आपण श्री जंगली महाराजांचे दर्शन, पादुकांचे दर्शन घेणार आहोत. समोर जंगली महाराजांची प्रतिमा आहे, खाली श्री जंगली महाराजांच्या पादुका आहेत. त्यानंतर आपण श्री रामदास स्वामी सज्जनगड यांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत. समोर रामदास स्वामींची प्रतिमा आहे आणि समोर दिसतात ह्या पादुका आहेत, याचे दर्शन घेणार आहोत. श्री जंगली महाराजांची प्रतिमा ही दिसते. श्री रामदास स्वामीची प्रतिमा आहे समोर, त्यापुढे पादुका आहेत. उत्तम अशी सजावट, फुलांचे हार वगैरे आहे, पुष्पगुच्छ आहेत वगैरे. प्रतिमा पादुकांना लावलेला आहे. त्यानंतर ही भक्तगणांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. छोटे छोटे बॉटल्स ठेवलेले आहेत, जे भक्तगण दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथं समोरच आपल्याशी श्री साईबाबा यांनी वापरलेल्या लंगोट व करदोटा समोरच आपल्याला दिसते आहे. काचेच्या बॉक्समध्ये श्री साईबाबांनी वापरलेला काचेचं वस्तू संतांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे, संत वस्तू संग्रहालय म्हणून त्यामध्ये ठेवलेलं आहे. बघा हे काचेच्या बॉक्समध्ये लंगोट व करदोडा श्री साईबाबांनी वापरलेला. समोरच आपल्याला दिसतंय ते छायाचित्र, लंगोट व करदोडा. काही नाणी पण आहेत, काही समोर अशी गायनाची व्यवस्था केलेली आहे. भक्तजन येतात त्यांना ऐकण्यासाठी भजन कीर्तन वगैरे इथे ठेवलेलं आहे. समोर स्टेजवर दिसतं आपल्याला. श्री स्वामी समर्थांनी गोंड्याची टोपी वापरलेली होती, ती सुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवलेलं आहे. हा गोंड्याची श्री स्वामी समर्थांनी वापरलेली टोपी आपल्यासमोर बॉक्समध्ये दिसते आहे, काचेच्या बॉक्समध्ये. या बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थांनी गोंड्याची टोपी वापरलेली आहे, हे दिसते. या पाच संतांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या होत्या, काय काय वस्तू, त्या वस्तूंचं सुद्धा इथं प्रदर्शन ठेवलेलं आहे. पादुकांचं तर आहेच आहे, पण त्यांनी ज्या वापरलेल्या वस्तू वगैरे आहेत त्यांचंसुद्धा प्रदर्शन इथं यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहे प्रदर्शनामध्ये. श्री जंगली महाराज यांनी वापरलेला चिंचपात्र आहे बघा, पाण्यासाठी वापरलेला आहे. कमडलू म्हणतात त्याला. श्री जंगली महाराज पुणे यांनी वापरलेलं कमडलू आहे हे. ते पण काचेच्या बॉक्समध्ये आहे. त्यानंतर आता आपण पुढील दर्शन घेणार आहोत. श्री गजानन महाराज यांनी चिलीम वापरली होती, ते या काचेच्या बॉक्समध्ये आहे. श्री गजानन महाराज यांनी वापरलेली चिलीम या काचेच्या बॉक्समध्ये आहे बघा. संतांनी ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत, पाच संतांनी, त्या पाच संतांच्या वस्तूचे प्रदर्शन आहे. चिलीम दिसते समोर तुम्हाला, श्री गजानन महाराज यांनी वापरलेली काचेच्या बॉक्समध्ये. काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत, जतन करून ठेवलेले आहेत, जेणेकरून भक्तांना ते पाहता यावं यासाठी.
उत्तम असे सजावट केलेले मंडप वगैरे छान वगैरे आहे. समोर आपल्याला स्टेज दिसते आहे. भक्तगण सकाळीच येऊन गेलेले आहेत दर्शन घेऊन वगैरे. समोर आपल्याला रामदास स्वामी आणि जंगली महाराजांची प्रतिमा दिसते समोर. त्यानंतर आपण आता तिकडे आलेलो आहे दर्शन घेऊन. ही भक्तांसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी, गायन ऐकण्यासाठी समोर. त्यानंतर आपण पुढील संतांचे दर्शन घेणार आहोत. श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पादुकाचे दर्शन आणि प्रतिमेचे दर्शन आपण घेणार आहोत. श्री गजानन महाराज शेगाव या समोर आपल्याला पादुका दिसतात आणि श्री प्रतिमा पण दिसते आपल्यासमोर. श्री गजानन महाराजांची समोर दिसतात ह्या पादुका श्री गजानन महाराजांच्या. श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पादुकाचं आपण दर्शन घेत आहोत. त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकाचे दर्शन आणि प्रतिमेचे दर्शन घेणार आहोत आपण. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट ही समोर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आणि समोर आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका. भक्तगण खूप आलेले आहेत दर्शनासाठी. आज रविवार आहे त्यामुळे पण आज सुट्टी असल्यामुळे भक्तगण भरपूर सकाळी येऊन गेलेले आहेत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या ह्या पादुका आहेत समोर दिसतात. प्रतिमा पण दिसते आपल्याला समोर. भक्तगण त्यांचे पादुकांचे दर्शन घेत आहेत. त्यानंतर आपण श्री साईबाबा शिर्डी यांच्या प्रतिमा आणि पादुकाचे दर्शन घेणार आहोत. श्री साईबाबा शिर्डी आणि श्री साईबाबा शिर्डी यांच्या प्रतिमा आणि पादुकाचे दर्शन घेणार आहोत. समोर श्री साईबाबांची प्रतिमा दिसते आपल्याला. समोर पादुकाही दिसतात त्यांच्या श्री स्वामी समर्थाच्या. 5 साधू संतांच्या पादुकाचे दर्शन आणि त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू होत्या त्यांचं हे प्रदर्शन इथं ठेवलेलं आहे अंधेरी पूर्व येथे. त्याचा आपण आस्वाद घेत आहोत. समोर भक्तगण आलेले आहेत सगळ्या संपूर्ण. समोर स्टेजवर सत्कार समारंभ चाललेला आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळं आज शेवटच आहे संध्याकाळी. आता 5-6 वाजता वाजले आहेत. 5 वाजलेले आहेत तरी ही काय कार्यक्रमाची सांगता होत आहे. आता सत्कार समारंभ चाललेला आहे त्यांचा. प्रतिष्ठित व्यक्ती वगैरे आहेत, काय मान्यवर व्यक्ती आलेले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ चाललेला आहे. समोर श्री गजानन महाराज शेगाव यांची प्रतिमा दिसते आपल्याला. उत्तम अशी सजावट ही श्री साईबाबांची प्रतिमा आहे ती. श्री रामदास स्वामी सज्जनगड यांची प्रतिमा दिसते समोर स्टेजवर. खूप असे उत्तम कार्यक्रम होता, चांगला होता. सजावट चांगली केलेली होती फुलांची. भव्य अशा पटांगणात होते हा कार्यक्रम. श्री 5 साधू संत यांच्या पादुकाचे दर्शन आपण आणि त्यांनी ज्या वापरलेल्या वस्तू होत्या त्या या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला भेटले. आता समोरचे दृश्य दिसते आपल्याला. ही भजनासाठी कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहे. गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. श्री साईबाबांची प्रतिमा दिसते आपल्याला. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, श्री गजानन महाराजांची प्रतिमा. सकाळीच भक्त गेलो. आता संध्याकाळी एवढी काय रांग आहे. संतांची मंदिराळी दर्शन सोहळा
आयोजित केला होता अंधेरी पूर्व येथे. कार्यक्रम आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.